आणि याच कन्फ्युजन मधून आपण बऱ्याचदा काय होतं, चुकीची साडी निवडतो. आणि अशीच चुकीची साडी निवडायची नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फंक्शनला गेस्ट म्हणून जाताना एकच कन्फ्युजन असतं, ते म्हणजे मला ओव्हरलुक पण नाही दिसायचंय आणि सिंपल लुक पण नकोय. आणि याच कन्फ्युजन मधून आपण बऱ्याच वेळा चुकीची साडी निवडतो. म्हणून मी आज अशा 5 साड्यांचे प्रकार सांगणार आहे, ज्या तुम्ही कोणत्याही फंक्शनला कॉन्फिडेंटली नेसू शकता. नमस्कार, मी ग्रीष्मा दाता. तुमचं चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. या चॅनलवर आपण साड्या, मुख्यतः साड्या, रेसिपी, शॉपिंग आणि लाईफस्टाईल याबद्दल खूप मनापासून गप्पा मारत असतो. या सर्व विषयांवरचे व्हिडिओ मी दर शुक्रवारी घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. आणि हो, ते बेल आयकॉन दाबलं ना तर तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड करते ते. साड्यांचे प्रकार तुम्हाला सांगण्याआधी मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते, ज्याचा उपयोग तुम्हाला साडी निवडताना होईल. तर साडी निवडताना फक्त साड्यांचे रंग आणि डिझाईन महत्वाचे आहेत का? तर हो, आहेत. पण त्याहून पुढे जाऊन काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे फंक्शन, जो समारंभ आहे, तो काय प्रकारचा आहे, म्हणजे लग्न आहे, मुंज आहे, बारस आहे, साखरपुडा काय आहे, ते तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्हाला साडी निवडायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे फंक्शनचा व्हेन्यू काय आहे, फंक्शन कुठे आहे, ओपन एअर असणार आहे का की एसी हॉलमध्ये आहे, कुठे फंक्शन ठेवलं आहे. आजकाल बीचवर सुद्धा लग्न होतात, तर त्या अनुषंगाने तुम्ही साड्यांची चॉईस केली पाहिजे. आणि तिसरा म्हणजे फंक्शनची वेळ, समारंभाची वेळ, तो कधी आहे समारंभ, पहाटे आहे, सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे का रात्री आहे. या 3 गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत साडी निवडताना. जसं मी सांगितलं की फंक्शनचा टाईप, व्हेन्यू आणि त्याचा टाइम हे काय आहे, या कॉम्बिनेशनने आपल्याला साड्या निवडायच्या आहेत. तर समजा आता जे फंक्शन आहे, समजा लग्न आहे आणि लग्न हे आउटडोर आहे आणि दिवसाचं आहे, डे टाइम मधलं लग्न आहे. तर अशा वेळेस तुम्ही हेवी सिल्क जे आहे ना ते नाही नेसू शकत, त्याने खूपच तुम्हाला अजून गरम होईल. कारण एक वेळ जी पहाटेची लग्न म्हटली तर आपल्याकडे पहाटे होत नाहीत लग्न, पण साऊथ मध्ये वगैरे होतात. तर जर तसं लग्न असेल तर ठीक आहे की तुम्ही हेवी सिल्क घातलं. पण जसा जसा दिवस चढतो तसं 11-12 नंतर हेवी सिल्क वागवणं हे खूप जड होऊन जातं. आणि समजा हा समारंभ रात्रीचा असेल किंवा थंडीच्या दिवसातला असेल, एसी असेल, तर अशा वेळेस तुम्ही साऊथच्या ज्या सॉफ्ट सिल्क साड्या येतात त्या नेसू शकता किंवा डिझायनर कांचीपुरम साड्या येतात त्या नेसू शकता. या साड्या खूप छान लुक देतात तुम्हाला. आता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण बघूया अशा 5 साड्यांचे प्रकार, ज्या तुम्ही गेस्ट म्हणून कुठल्याही समारंभासाठी कॉन्फिडेंटली निवडू शकता. तर समारंभासाठी नेसायच्या साड्यांच्या लिस्ट मधली पहिली साडी आहे ती म्हणजे महेश्वरी साडी. महेश्वरी साडी ही इतकी प्रसिद्ध झाली आहे ना आता, तर त्यामुळे महेश्वरी साडी काय प्रकारची असते, तिचा पोत काय प्रकारचा असतो, हे सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचदा. तर महेश्वरी ही जी साडी आहे ती कॉटन सिल्क या प्रकारांमध्ये येते. तर ती नेसायला खूप हलकी असते. महेश्वरी जरी हलकी असली नेसायला, पण त्याच्या सिल्क फिनिशमुळे ना ही खूप फेस्टिव्ह वाटते. खूप अशी तुम्ही सण समारंभात नेसू शकता अशी साडी आहे. दुसरी साडी जी आहे ती आहे इरकल साडी. इरकल म्हटलं ना की आपल्या डोक्यात ती कॉटनची टिपिकल साडी येते, पण इथे जी मी साडी सांगते ती म्हणजे सिल्कची इरकल साडी. इरकल ही जी साडी आहे ही तुम्ही डे फंक्शन्स जेव्हा जेव्हा असतील तेव्हा तेव्हा तुम्ही निवडू शकता. म्हणजे जर दुपारचं लग्न आहे किंवा एखादं छान रिसॉर्टला लग्न आहे, आउटडोर फंक्शन आहे, अशा वेळेस तुम्ही ही साडी निवडू शकता. तर या साडीमध्ये अत्यंत गडद रंग येतात आणि जी टिपिकल इरकल जी म्हणतो ना त्याच्यामध्ये लाल किंवा मरून रंगाचे काठ असतात या साडीला. तर ती खूप सुंदर दिसते साडी. आणि जर आउटडोर फंक्शन असेल काही, तर छान झाडं असतात, अशा वेळेस तुम्ही गडद रंग जर नेसले दुपारच्या वेळेस तर खूप सुंदर वाटतात. आणि काठ आहेत ना ह्याचे, ते युजली गोल्डन रंगाचे येतात, तर त्यामुळे आपले टिपिकल सोन्याचे दागिने यावर तुम्ही वापरू शकता. तर अजून तुम्हाला जर पारंपरिक घालायचे असतील दागिने तर पारंपरिक सुद्धा घालू शकता किंवा थोडे असे फॅन्सी पण सोनेरी रंगाचे दागिने तुम्ही यामध्ये वापरू शकता. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सॉफ्ट सिल्क साडी. तर सॉफ्ट सिल्क साडी म्हणजे काय प्रकार असतो, तर हे थोडा साऊथचं सिल्क असतं, त्याच्यामुळे थिक असतं, पण जो लुक देतात तो
खूप असा सिंपल म्हणजे खूप हेवी काठ नसतात त्याला आणि खूप मऊ साडी असते. तर या सगळ्या गोष्टीमुळे ही साडी तुम्ही रात्रीची सुद्धा नेसू शकता किंवा जर एसी हॉलमध्ये सुद्धा काही फंक्शन असेल तर या सगळ्यासाठी ही साडी बेस्ट आहे. त्यातला चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे चंदेरी साडी. माझी अत्यंत आवडीची साडी आणि चंदेरी साडी आहे ना खूप छान रिच लुक देते तुम्हाला. नेहमी म्हणते की चंदेरी साडीला विणलेली हवा असं विशेषण आहे आणि ते खरंच इतकी हलकी फुलकी असते साडी. चंदेरी साडी मी सजेस्ट करेन की तुम्ही मार्च, एप्रिल, मे मध्ये जे काही समारंभ असतात त्याला चंदेरी निवडा साडी. खूप तुम्हाला छान वाटेल म्हणजे त्याच्या हेवी बॉर्डर्स पण येतात. पण जो कपडा आहे, जे अंग आहे साडीचं ते इतकं हलकं फुलकं असतं ना, तर तुम्हाला जो हवा आहे तो रिच हेवी लुक पण देतं. पण तुम्हाला साडी नेसली आहे की नाही असं देखील वाटणार नाही. म्हणजे इतकी हलकी फुलकी असते. एकदा तुम्ही नेसलीत ना की चापून चोपून बसते साडी. म्हणजे अजिबात ती फुलत नाही, काही नाही, व्यवस्थित तुम्हाला साडी बसते. आणि जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी एकच साडी तुम्हाला वागवायची आहे, तरी सुद्धा तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता. आता पाचवा ऑप्शन आहे तो म्हणजे लिनन साडी. लिनन साडी म्हटलं ना की आपल्या डोक्यात असा थोडा प्लेन लुक येतो, पण नाही. लिनन किंवा मस्लिन, आता ही जी मी साडी नेसली ना ही सुद्धा मस्लिन आहे. तर अशा प्रकारच्या साड्या सुद्धा तुम्ही नेसू शकता लिननच्या. हेवी लिनन येतात, मी तुम्हाला फोटो दाखवते माझा. हे थोड्या फेस्टिव्ह लुक दिसलेल्या थोड्या हेवी रेंजच्या या लिननच्या साड्या असतात. पण नेसायला खूप साध्या, हलक्या-फुलक्या छान वाटतात. मी इथे जेव्हा साड्यांचे ऑप्शन तुम्हाला सांगते ना, तेव्हा मी पुन्हा-पुन्हा आपल्या कम्फर्टवर भर देते. कारण एकतर आपण आत्ताच्या पिढीतले आपण जे आहोत किंवा आपल्या आई वगैरे सुद्धा रेग्युलर बेसिसवर आता साड्या खूप कमी नेसतात. तर त्यामुळे आपण क्वचित साड्या नेसतो. जेव्हा काही सण असेल, काही समारंभ असेल तेव्हाच साड्या नेसतो. तर आपल्याला दिवसभर इतक्या हेवी साड्या वागवायची सवय नसते. तर अशा वेळेस काय हलकं-फुलकं नेसता येईल ना, हा विचार करा. त्यामुळे आपल्याला कम्फर्ट सुद्धा राहतो आणि छानही दिसता येतं. तर लिनन साड्यांचे मी तुम्हाला फोटो दाखवते. इतक्या सुंदर लिनन साड्या आता उपलब्ध आहेत. तर या साडीचा तुम्ही नक्की विचार करू शकता फंक्शनला नेसायला. लिनन साडी ही पुन्हा तुम्ही थंडीतही नेसू शकता. पण उन्हाळ्यात जास्त सुखकर वाटते लिनन. मार्च, एप्रिल, मे हे महिने आपल्याकडे खूप उष्ण असतात. खूप गरम होत असतं. तर अशा वेळेस ही साडी एक बेस्ट ऑप्शन ठरते असं मला वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 5 साडी प्रकारांची तुम्हाला माहिती दिली आहे. जेव्हा तुम्हाला गेस्ट म्हणून जायचं असेल कुठल्याही समारंभासाठी तुम्ही या साड्या निवडू शकता. जर एखादा समारंभ आपल्या ताईचा, दादाचा, मामाचा कोणाचाही नाहीये, पण आपल्याला बोलवलं आहे, आपले कोणी शेजारी आहेत, मित्रमैत्रिणी आहेत आणि आपण त्या समारंभाला जाणार आहोत. आपल्या मित्रपरिवारातलं कोणाचं तरी लग्न आहे. तर अशा वेळेस खूप ओव्हरड्रेस न होता आपल्याला सिंपल पण एलिगंट लुक करून जायचंय. त्या समारंभाला शोभेल अशी साडी नेसायची आहे. तर ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या समारंभाला जाता, तर काही काही रंग अवॉइड करा. असं मला वाटतं. म्हणजे समजा जर साखरपुडा आहे, तर नवरी हिरवी साडी नेसते. हे महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की नवरी साखरपुड्याला बऱ्याचदा हिरवी साडी नेसते. तुम्ही हिरवी साडी नका नेसू. दुसरा रंग नेसा. कारण मग त्या नवरीचा रंग आणि मग तुमचाही रंग तोच तर ते बरं नाही वाटत. तिला उत्सव मूर्ती असू द्या त्या दिवसाचं. किंवा जर नवरी पिवळी नेसते. लग्न जेव्हा लागतं तेव्हा ती पिवळी साडी असते. पिवळी अष्टपुत्री असते साडी. तर त्यावेळेस तुम्ही लग्नासाठी शक्यतो पिवळा रंग अवॉइड करा. इतके रंग आहेत. तर त्या दिवशी ती जी उत्सव मूर्ती आहे, तर लेट हर शाईन असं मला वाटतं. तर आजचा व्हिडिओ कसा होता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठलं फंक्शन अटेंड करणार आहे आणि याच्यातला एखादा साडी प्रकार निवडणार आहात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. बाय.